दरम्यान यानंतर अमरावतीचं चित्र नेमकं काय आहे ते आपण बघूयात। अमरावतीमध्ये हाय व्होल्टेज निवडणूक झालेली होती। या ठिकाणी अमरावतीमधून नवनीत राणा यांना मात्र मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। नवनीत राणांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली जाते। सर्वच एक्झिट पोल मधून नवनीत राणा हरताना दिसतायत, तर काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांचा मात्र विजयाचा झेंडा फडकताना आपल्याला पाहायला मिळतोय। चौरंगी लढत या ठिकाणी झालेली होती। काँग्रेसचे वानखेडे मात्र यामध्ये बाजी मारताना आपल्याला पाहायला मिळतात। नवनीत राणा ज्यांना सगळ्यांचा विरोध झुगारून भाजपने इथं उमेदवारी दिलेली होती, नवनीत राणा हनुमान चालीसामुळे इथं चर्चेत आलेल्या होत्या। मविया सरकार असताना त्यांनी ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा एक चंग बांधलेला होता, त्याच्यानंतर त्यांना अटक झाली होती। असं बरंचसं राजकारण घडलेलं होतं। त्या नवनीत राणा ज्या मागच्या वेळेला राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने निवडून आल्या आणि या निवडणुकीमध्ये त्या भाजपमध्ये सामील झाल्या, भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढल्या, पण त्यांचा पराभव या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। लोकशाही मराठीचा एक्झिट पोल आपण बघितला तर अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा हरताना दिसून येत आहेत, ज्या इथल्या विद्यमान खासदार होत्या। तर याविषयी आपण जाऊयात आता। विदर्भातून प्रवीण मुधोळकर हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। मुधोळकर सरांकडे जाऊयात। मुधोळकर सर, तुम्ही नवनीत राणांविषयी बोललात, पण आपण जर बघितलं तर नवनीत राणा या वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे नेहमी चर्चेत असतात। मागच्या वेळेला राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवून त्या निवडणूक लढल्या होत्या, पण त्याच्यानंतर आपण बघितलं तर त्यांनी संसदेमध्ये एकदा जय श्रीरामला विरोध केला होता। त्याच्यानंतर त्या संसदेमध्ये जय श्रीरामचा नारा देण्यापर्यंत त्यांचा हा प्रवास राहिलेला होता मागच्या 5 वर्षांचा, आणि त्यात आता त्यांना कुठेतरी फटका बसताना दिसतोय। मुळातच ज्या पद्धतीने अमरावती हा मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे, पण या मतदारसंघामध्ये उमेदवार मिळत नाही आणि दुसऱ्या पक्षातून उमेदवार ऐनवेळेस आणावा लागतो। त्यामुळे ही परिस्थिती का उद्भवली हाही एक या ठिकाणी एक रिसर्चचा विषय आहे। म्हणजे नवनीत राणा यांना उमेदवारी द्यायची होती, या संदर्भामध्ये कुजबूज सुरू होती। म्हणजे भाजपचे नेतेही खासगीत मान्य करायचे की आम्हाला नवनीत राणांचंच काम करायचं आहे। प्रवीण मुधोळकर सर हे नवनीत राणांविषयी या ठिकाणी बोलत होते। मुधोळकर सर, तुम्ही विदर्भाचा अभ्यास केलेला आहे, ग्राउंड रियालिटी नेमकी काय आहे ते बघितलेली आहे। तर नवनीत राणा ज्या नेहमीच चर्चेत असतात, त्यांनी काहीही केलं, डान्स केलेला असेल किंवा त्या कुठेतरी बसलेल्या असतील तरी सुद्धा त्यांची चर्चा होते, बातम्या येतात, त्या मात्र इथं अमरावती लोकसभा मतदारसंघातून हरताना दिसत आहेत। मुळातच तुम्ही जो प्रश्न विचारला, या प्रश्नाच्या उत्तराआधी बच्चू कडू यांचं मात्र समाधान झालेलं दिसतंय आणि त्यांना 50% आनंद झालेला दिसतोय। त्यांचा उमेदवार जिंकून येवो अथवा न येवो, पण त्यांची लढाई हे नवनीत राणा यांना पराभूत करणे आहे। आता राहिला प्रश्न तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबद्दल, नवनीत राणा या चर्चेत राहतात। हे जे व्यक्तिमत्व आहे दोघेही, म्हणजे नवरा आणि बायको, म्हणजे रवी राणा आणि नवनीत राणा, हे व्यक्तिमत्व जसे आहे दोघेही हे नेहमी चर्चेत राहतात आणि चर्चेत राहून अपक्ष निवडून येणं हे काही सोपं नाही आहे। म्हणजे यापूर्वी ज्या निवडून आल्या त्या अपक्ष खासदार निवडून आल्यात आणि रवी राणा हे अपक्ष निवडून येत आहेत। त्यामुळे त्यांना ते ट्रिक जमली आहे की आपण अपक्ष कसं निवडून यायचं आणि कोणाचे सरकार असलं तेव्हा रवी राणा त्यांचा आतापर्यंतचा जो अभ्यास झालेला आहे त्याच्यामध्ये ते अपक्ष कसं निवडून यायचं याच्यात सराईत आहेत, पण एखाद्या पक्षाकडून किंवा एखाद्या मोठ्या पक्षाकडून कसं निवडून यायचं हे अजूनपर्यंत त्यांना कळलेलं नाही असं म्हणता येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।